तर चला विद्यार्थी मित्रहो, आज आपण अंकगणिताच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। तर आज आपण संख्या आणि संख्याशास्त्र या विषयावर जे आधारित गणित आहेत, कोणती संख्या व संख्याशास्त्र, आज आपण संख्या आणि संख्याशास्त्र या विषयावर आधारित जी गणित आहेत या गणितांचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रहो, बघा, आपण ज्यावेळी इयत्ता पहिलीमध्ये जातो किंवा आपण आपल्या प्राथमिक शिक्षणाची ज्यावेळेस सुरुवात करतो किंवा स्टार्टअप करतो, त्यावेळी आपल्याला गणितातील सर्वात मूलभूत कन्सेप्ट कोणती असलेली लक्षात येईल, तर अंक, ज्याला की आपण नंबर म्हणतो। ज्यावेळी आपण प्राथमिक शाळांमध्ये शिकत असतो किंवा माध्यमिक शाळांमध्ये शिकत असतो किंवा इंग्लिश मीडियमला जरी शिकत असलो तरी बेसिक कॉन्सेप्ट आहेत, त्या बेसिक कॉन्सेप्ट किंवा त्यालाच आपण मूलभूत संकल्पना म्हणतो। त्या मूलभूत संकल्पनांचं असणारं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्याच पद्धतीमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर विद्यार्थी मित्रहो, आपण अंक या कन्सेप्ट पासून पाहू। विद्यार्थी मित्रहो, बघा की अंक हा जो कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण विधान मी लिहून देतो की भारतीय संख्या पद्धतीमध्ये अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या स्वरूपात देण्यात येतात। विद्यार्थी मित्रहो, बघा की तुम्हाला स्टार करून वाटल्यास मी लिहून देतो, बरोबर, की समजा जर तुम्ही भारतीय संख्याबद्दल घेतली, बरोबर आहे, काय केलं, जर तुम्ही भारतीय संख्या पद्धत आहे, बरोबर, ती भारतीय संख्या पद्धत जर तुम्ही कन्सिडर केली, तर भारतीय संख्या पद्धतीमध्ये 1, 2, बरोबर, भारतीय संख्या पद्धत जर तुम्ही कन्सिडर केली तर आपण नॉर्मली कसं म्हणतो की आपण म्हणतो 1 ते 10 अंक। परंतु विद्यार्थी मित्रहो, एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मी याच्यामध्ये जर शून्याचा काय केला, समावेश केला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। विद्यार्थी मित्रहो, तुम्ही जर विचार केला तर 0 पासून 9 पर्यंत जर मी इथे कॉलम केला, जर इथे एक मी या रकान्यामध्ये जर हे नंबर ठेवले किंवा ह्या संख्या ठेवल्या, तर विद्यार्थी मित्रहो 0 ते 9 पर्यंत जर मी या अंकांचं ऑब्झर्वेशन केलं तर मला हे निश्चित जाणवतंय की 10 हा जो अंक आहे, बरोबर, 10 ही जी संख्या आहे आणि 10 ही लहानात लहान 2 अंकी संख्या आहे, बरोबर, कारण 1 हा वेगळा अंक आहे, 0 हा वेगळा अंक आहे, त्यामुळे लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे, तर 10 असलेली आपल्याला पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रहो, बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। पण विद्यार्थी मित्रहो, 10 ही जी येणारी संख्या आहे किंवा 10 जो येणारा नंबर आहे, 10 येणारा आकडा आहे, तर 10 हा आकडा 0 ते 9 या संख्यांमधूनच बनलेला आहे। का? कारण 10 तयार होण्यासाठी आपल्याला 1 हा रिक्वायर्ड आहे, बरोबर, 10 हा अंक तयार होण्यासाठी 1 हा रिक्वायर्ड आहे, म्हणजे गरजेचा आहे, आणि कोण रिक्वायर्ड आहे, 0 हा जो अंक आहे हा रिक्वायर्ड आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रहो, भारतीय संख्या पद्धतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की 0 ते 9 यापासून काय होतात, संख्या तयार होतात। 0 ते 9 यापासून संख्या तयार होतात, बरोबर, 0 ते 9 पासून काय होतात, संख्या तयार होतात। तर विद्यार्थी मित्रहो, बघा की गणिताचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यातला पहिला टॉपिक आहे संख्या व संख्याशास्त्र। विद्यार्थी मित्रहो, अंकगणिताची सुरुवात ही स्टेप बाय स्टेप, विद्यार्थी मित्रहो, गणिताचा अभ्यास हा कधी पटकन होत नाही, बरोबर, की आपण 2 दिवस मॅनेजमेंट केली आणि एक आपण टाइम टेबल बनवलं की आज 2-2 तास बसायचं। विद्यार्थी मित्रहो, तो थेरॉटिकल सब्जेक्ट नाहीये,
त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्वरूपाची थेरी आहे, परंतु त्या स्पेसिफिक स्वरूपाच्या थेरीला वळण मिळणं योग्य असतं. योग्य दिशेने जर गणिताला मार्गदर्शन मिळालं तर आपण त्याच्यामध्ये काय बनवू शकतो, एक आपलं जे अस्तित्व आहे ते प्रस्थापित करू शकतो. तर आपण संख्या व संख्याशास्त्र या टॉपिकमध्ये अंक हा विषय घेतलेला आहे, म्हणजे अंक हा बेसिक कॉन्सेप्ट आहे, बरोबर. तर भारतीय संख्या पद्धतीमध्ये असं काय करण्यात आलेलं आहे, एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे की भारतीय संख्या पद्धत अशी सांगते आपल्याला की ज्या काही सर्व संख्या तयार होतात किंवा भारतीय संख्या पद्धतीमध्ये असं मेन्शन केलं जातं की ज्या काही संख्या तयार होतात या सर्व संख्या 0 ते 9 या अंकांपासून तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र हो, नाहीतर कसं असतं, बेसिकली कसं असतं, आपल्याला असं वाटत असतं की सर्व संख्या 0 ते 10 या अंकांपासून बनलेल्या आहेत, पण एक्झॅक्ट विद्यार्थी मित्र हो ते तितकंसं बरोबर नाहीये. का? कारण 10 ही संख्या तयार होण्यासाठी 0 आणि 1 या दोन संख्यांची मदत घ्यायला लागलेली आहे. 10 या संख्येचं अजून एक वैशिष्ट्य आहे की लहानात लहान 2 अंकी संख्या. 10 या संख्येचं अजून काय वैशिष्ट्य आहे, ते लहानात लहान 2 अंकी जी संख्या असते त्या लहानात लहान 2 अंकी संख्येला आपण काय म्हणत असतो, 10 म्हटलेला आपल्याला मिळेल किंवा 10 असं म्हटलं जातं. बघा की हा भाग महत्वाचा आहे. 0 व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून 0 हा अंक अर्थहीन आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की 0 हा जो अंक आहे, 0 हा अंक काय आहे, 0 हा अंक अर्थहीन आहे. विद्यार्थी मित्र बघा की आपण म्हणतो 0 रुपये, बरोबर, 0 रुपये जसं आपण समजा म्हटलं, तर विद्यार्थी मित्र याला फारसा अर्थ आहे का, नाहीये. म्हणजे काय की थोडक्यात एक स्टेटमेंट तुम्हाला मी सांगतो की अंक म्हणजे अंकांपासूनच गणिताची सुरुवात झालेली आहे. अंक भारतीय संख्या पद्धतीमध्ये अंक हे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या स्वरूपात देण्यात येतात. 0 व्यतिरिक्त सर्व अंक हे अर्थपूर्ण असून 0 हा अंक अर्थहीन आहे. विद्यार्थी मित्र आपण अंक या कॉन्सेप्ट विषयी आपण डिटेलमध्ये पाहिलं असेल. जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला हा व्हिडिओ आपल्या AR एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर देखील आपण तो अपलोड करत असतो आणि आपल्या ॲप्लिकेशनवर देखील असतो. विद्यार्थी मित्र जर तुम्हाला इतकं इन डिटेल सांगू नये कोणते डाऊट असतील तर ते मी मला विचारले तरी चालतील. आता विद्यार्थी मित्र त्याच्या पुढील आपला भाग आहे तो म्हणजे दर्शनी व स्थानिक किंमत. विद्यार्थी मित्र बघा, दर्शनी व स्थानिक किंमत यामध्ये फरक असतो. काय काय वेळा विद्यार्थी मित्र काय वाटतं की काय वेळेला आपल्याला असं वाटतं की ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत या सर्व कॉन्सेप्ट, बरोबर, दर्शनी आणि स्थानिक किंमत आहेत, त्यामध्ये या ज्या काही सर्व कॉन्सेप्ट आहेत या कॉन्सेप्ट ऍक्च्युली आपल्याला काय वाटत असतात, सेम वाटत असतात. फेस अँड प्लेस व्हॅल्यू, बरोबर, फेस अँड प्लेस व्हॅल्यू. तर विद्यार्थी मित्र बघा काही वेळेला आपल्याला ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत या कॉन्सेप्ट आपल्याला काय वाटत असतात, सेम वाटत असतात, परंतु विद्यार्थी मित्र ज्या कॉन्सेप्ट किंवा फेस आणि प्लेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. आता दर्शनी किंमतीला आपण काय म्हणतो, त्यातला आपण पहिला मुद्दा घेऊया तो म्हणजे दर्शनी किंमत. जरी दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हे दिसायला जरी सारखं वाटत असलं परंतु त्याचं असणारं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर पूर्णतः वेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर दर्शनी किंमत व स्थानिक किंमत म्हणजे दर्शनी किंमतीला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतो आणि स्थानिक किंमतीला आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो. या दोन ज्या कन्सेप्ट आहेत ह्या असणाऱ्या दोन संकल्पना आहेत. या दोन संकल्पना अत्यंत भिन्न स्वरूपाच्या आहेत. विद्यार्थी मित्र काय असतं, काही वेळेला शब्द हा मॅटर करत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये शब्द हा आपल्याला सेम वाटतो, परंतु जर आपण त्याचं बारकाव्यानेशी जर परीक्षण केलं, निरीक्षण केलं, जर त्याच्यामध्ये आपण इन डिटेल स्टडी केला तर आपल्याला नक्की जाणवेल. विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षांसाठी हेच अत्यंत आवश्यक आहे की कोणत्या कन्सेप्टमधून कोणता क्वेश्चन बनेल हे आपण सांगू शकत नाही. जर इन डिटेल स्टडी असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. तर दर्शनी किंमतीला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाची
किंमतच असते. कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत, कोणत्याही अंकाची, म्हणजे आता विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला डेफिनेशन देऊन देण्यापेक्षा सुद्धा जर डायरेक्ट मी उदाहरणांद्वारे सांगितलं तर गणितामध्ये संकल्पना समजणंच महत्वाचं. मग 4832 समजा उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं तर 4832 ही जर मी काय घेतली, एक 4 अंकी संख्या घेतली. 4832 मध्ये 2 हा एकक स्थानाला आहे, 3 हा दशक स्थानाला आहे, 8 हा शतक स्थानाला आहे आणि 4 हा हजार या स्थानाला आहे. तर विद्यार्थी मित्र बघा की 2 हा कोणत्या स्थानी आहे, 2 हा एकक स्थानी आहे बरोबर. त्यानंतर 3 हा दशक स्थानी आहे बरोबर. त्याच्यानंतर 8 हा हजार स्थानी आहे. एकक दशक शतक हजार आणि एकक दशक बरोबर. ओके विद्यार्थी मित्र बघा 2 हे स्थान एकक आहे, 3 हे स्थान दशक आहे, 8 हे स्थान शतक आहे. कारण आपण असं काउंट करत असतो बरोबर. एकक दशक शतक आणि 4 हे जे स्थान आहे हे हजार आहे. विद्यार्थी मित्र हो, या स्थानांवर सुद्धा आपण तुम्हाला इन डिटेल सांगणार आहोत. कारण पूर्वीची स्थानं आणि आज आपण जे काउंटेबल म्हणजे आज जे आपण काउंट करणारी स्थानं आहोत ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा फरक असलेला आपल्याला जाणवेल. तर 4832 मध्ये 2 हा एकक स्थानी आहे, 8 हा दशक स्थानी आहे, 3 हा शतक स्थानी आहे आणि 4 हा हजार स्थानी आहे. विद्यार्थी मित्र दर्शनी किंमत याचा अर्थ काय असतो, दर्शनी किंमत म्हणजे आता समजा 4832 संख्या मी कन्सिडर केले बरोबर. 4832 तर 2 हा 2 ह्या ठिकाणीच राहणार, 3 हा 3 ह्या ठिकाणीच राहणार, 8 हा 8 या ठिकाणीच राहणार, 4 हा 4 या ठिकाणीच राहणार बरोबर. म्हणजे काय की थोडक्यात 2 ची दर्शनी किंमत 2च, 3 ची दर्शनी किंमत 2च, 8 ची दर्शनी किंमत 8च, 4 ची दर्शनी किंमत 4. म्हणजे काय की आपल्याला 2 जसा दिसतोय ती 2 ही 2 चीच दर्शनी किंमत, म्हणजे 2 ही स्वतः दर्शनी किंमत आहे. म्हणजे जसं आपण म्हणजे जशी आपण संख्या बघतो, थोडक्यात काय की जसं आपण बघतो तसंच ते आपल्याला दिसतं. या फॉर्मॅट मध्ये जी किंमत असते तिला आपण दर्शनी किंमत असं म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक किंमत. विद्यार्थी मित्र हो, स्थानिक किंमत म्हणजे काय की हाच फरक आहे. स्थानिक किंमतला आपण काय म्हणतो, प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो बरोबर. दर्शनी किंमतीला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो, स्थानिक किंमतीला आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्र हो, समजा जर मी 4832 ही संख्या पुन्हा घेतली किंवा बरोबर, तर 2 हा एकक स्थानी आहे बरोबर, 2 हा एकक स्थानी आहे, त्याच्यानंतर 3 हा एकक दशक स्थानी आहे, त्याच्यानंतर 8 हा शतक स्थानी आहे आणि 4 हा हजार स्थानी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्र हो बघा की दर्शनी किंमत म्हणजे काय की जसं आपण बघतो तसंच ते आपल्याला दिसतं. स्थानिक किमतीचा अर्थ काय होतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेस व्हॅल्यू. तर आपण 4832 समजा ही जर संख्या घेतली तर 2 ही संख्या एकक स्थानी आहे. कारण आपण शालेय जीवनामध्ये किंवा शालेय स्तरावर आपण काउंट असंच करायला शिकत असतो. 2 हा एकक स्थानी आहे, 3 हा दशक स्थानी आहे, 8 हा शतक स्थानी आहे आणि 4 हा हजार स्थानी असलेला आपल्याला पाहायला मिळेल. एकक दशक शतक हजार बरोबर. याच्या पुढे देखील स्थान आहेत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला दर्शनी किंमत व स्थानिक किंमत या कन्सेप्ट अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये मी करून सांगितलेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण काही जे महत्त्वपूर्ण संख्या प्रकार आहेत ते संख्या प्रकार या लेक्चर मध्ये पाहणार आणि त्या संख्या प्रकारांवर आधारित जी काही महत्त्वपूर्ण सूत्र आहेत ती सूत्र देखील आपण या व्हिडिओच्या किंवा या लेक्चरच्या माध्यमामधून आपण काय करणार आहोत ती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो बघा की आतापर्यंत आपण गणितामधील काही ज्या मूलभूत संकल्पना होत्या, फॉर एक्झाम्पल अंक म्हणजे काय बरोबर, त्यानंतर ज्या काही दोन दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू या किमती होत्या त्या आपण पाहिल्या. त्यानंतर आपण पाहतोय की त्याच्यात समजा एक म्हणतो मी नैसर्गिक संख्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहतोय, नैसर्गिक
संख्या त्याला मी काय म्हणतो बरोबर, नैसर्गिक संख्या त्याला मी काय म्हणतो तर नॅचरल नंबर्स बरोबर. नैसर्गिक संख्यांना मी काय म्हणतो, नैसर्गिक संख्यांना मी नॅचरल नंबर्स असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या संख्यांचा वापर आपण रोजच्या व्यवहारात सहजतेने करत असतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना, व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या बरोबर. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. व्यवहारात आपण विद्यार्थी मित्र ज्या संख्या वापरतोय त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. फक्त नैसर्गिक संख्यांचा संच कसा लिहिला जातो तर नैसर्गिक संख्यांना आपण नॅचरल नंबर म्हणतो. मग नॅचरल नंबर n बरोबर इन कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. आणि पुढे किती बरोबर. फक्त नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश होत नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही बरोबर. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. शून्य ही काय नाहीये, नैसर्गिक संख्या नाही. विद्यार्थी मित्र बघा की शून्य ही जी संख्या आहे ही नैसर्गिक संख्या नाही. ऍक्च्युली आपण काय काय पाहिलंय की बेसिक कॉन्सेप्टला आपण टचअप केलंय. तर त्यामध्ये आपण अंक म्हणजे नंबर हा कन्सेप्ट पाहिला. त्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू या किमती आपण पाहिल्या. म्हणजे नेमकं कसं ठरवायचं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे नैसर्गिक संख्या म्हणजेच त्याला मी काय म्हणतो नॅचरल नंबर्स. तर व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. तर कॅपिटल एन बरोबर आहे. कॅपिटल एन लाच आपण काय म्हणतो तर नॅचरल नंबर्स कॅपिटल एन बरोबर इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि याच्या पुढे कितीही संख्या काय असू शकतात त्या असू शकलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्र एवढं तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकलं तर तुम्हाला या लेक्चर मधली कुठली त्रुटी राहणार नाही बरोबर. त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे समसंख्या. त्यानंतरची जी महत्वाची संख्या आहे ती म्हणजे समसंख्या. समसंख्या व विषम संख्या हा जो विषय आहे हा विद्यार्थी मित्र माझ्या मते तरी सर्व विद्यार्थ्यांना कळलेला असतो. कारण ज्या संख्यांना 2 ने निश्चेष भाग जातो त्याला आपण समसंख्या असं म्हणतो आणि ज्या संख्यांना 2 ने निश्चेष भाग जात नाही. आता फक्त विद्यार्थी मित्र समसंख्येचा अर्थ काय होतो की समसंख्येला मी इवन नंबर असं म्हणतो. समसंख्येला मी काय म्हणतो इवन नंबर. अँड विषम संख्येला मी काय म्हणतो ऑड नंबर म्हणतो बरोबर आहे. म्हणजे समसंख्येला मी काय म्हणतो समसंख्येला मी इवन नंबर म्हणतो आणि विषम संख्येला मी ऑड नंबर असं म्हणतो. तर समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना 2 ने निश्चेष भाग जातो त्याला आपण समसंख्या असं म्हणतो. आणि विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना 2 ने निश्चेष भाग जात नाही त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो. आता निश्चेष बरोबर आहे. निश्चेष या शब्दाचा अर्थ काय की पूर्ण भाग जाणे. निश्चेष म्हणजे काय की पूर्ण भाग जाणे बरोबर आहे. पूर्ण भाग जातो त्याला मी काय म्हणत असतो निश्चेष असं म्हणत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बघा विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्या त्यानंतर समसंख्या व विषम संख्या या आपण काय केल्या इन डिटेल म्हणजे कशामधून पाहिल्या आपण डिफरन्सच्या माध्यमातून पाहिल्या बरोबर. त्यानंतर विद्यार्थी मित्र जी काही महत्वाची सूत्र आहे की जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने किंवा नॉलेज इन्क्रीमेंट करण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत बरोबर. की एखादी सिरीज असते बरोबर.
जसं 11th 12th सायन्स असतं, पण त्याचा बेस हाच आहे बरोबर. कोणत्याही शाखेचा बेस हाच आहे. त्यामध्ये आपण पहिला पाहतोय क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. विद्यार्थी मित्र बघा, आपण काय करतोय की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे जर क्रमवार नैसर्गिक संख्या आल्या तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची, तर n गुणिले कंसात n अधिक 1 भागिले 2. म्हणजे विद्यार्थी मित्र हे जर मी सिंप्लिफाय करून घेतलं तर आपण बेसिक इयत्ता 6वी 7वी मध्ये शिकलेलो असतो की कंसाबाहेरील पदाने कंसातील प्रत्येक पदास गुणावे. म्हणजे आपला फॉर्मॅट काय आहे की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. त्यामध्ये आपण काय पाहतोय की बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, त्यामध्ये आपण सूत्र काय की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. किंवा जर मराठीमध्ये आपण वाचलं तर n गुणिले कंस म्हणजे गुणिलेच आहे थोडक्यात, कारण कंसाबाहेरील पदाने कंसातील प्रत्येक पदास गुणावे असा आपला मूलभूत नियम आहे. म्हणजे n गुणिले कंसात n+1 डिवायडेड बाय 2. जर आपण मल्टिप्लाय करून घेतलं तर n इंटू n काय होणार, n² होणार. n मध्ये प्लस आहे ते प्लस राहणार. n इंटू 1 n डिवायडेड बाय 2 बरोबर. असं देखील केलं तरी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2 असं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरचा दुसरा विषय आहे क्रमवार समसंख्यांची बेरीज. क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर. क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर n डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट n/2 प्लस 1. म्हणजे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की संख्या व संख्याशास्त्र बरोबर. संख्या व संख्याशास्त्र हा जो विषय आहे ह्यामध्ये आपण जी बेसिक फंडामेंटल किंवा जी मूलभूत संकल्पनांवर आधारित सूत्र आहेत ते आपण पाहतोय. आता n म्हणजे याच्यामध्ये काय टाकलंय की n ला त्यांनी एक नंबर म्हटलाय. आता क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. क्रमवार समसंख्यांची बेरीज n/2 इंटू ब्रॅकेट n/2 प्लस 1 असं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा की क्रमवार विषम संख्यांची बेरीज. क्रमवार विषम संख्यांची बेरीज. आता क्रमवार विषम संख्यांची जी बेरीज आहे ती क्रमवार विषम संख्यांची बेरीज आपण कशी लक्षात ठेवणार, तर बघा विद्यार्थी मित्र n+1 डिवायडेड बाय 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. म्हणजे क्रमवार विषम संख्यांची बेरीज कशी असते, क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर n+1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण कशी काढतो, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. क्रमवार समसंख्यांची बेरीज n/2 इंटू ब्रॅकेट n/2 प्लस 1. क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर n+1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर असं आपण काढतो. किंवा ऑर मध्येच हे सूत्र आपण n² या फॉर्मॅट मध्ये देखील लिहित असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपला चौथा जो मुद्दा आहे त्यामध्ये आहे की क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. त्यामध्ये असं सूत्र आहे की n इंटू ब्रॅकेट n+1 इंटू ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6 असं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल.
काय आहे मुद्दा की क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर n इंटू बरोबर म्हणजे काय आहे सूत्र की क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 इंटू ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6. त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बरोबर क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज बरोबर काय असतं सूत्र तर ते असं आहे n इंटू ब्रॅकेट n+1 बरोबर n+1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. विद्यार्थी मित्र गणितामध्ये काही बारकावे आहेत ते बारकावे खूप सोपे असतात परंतु कुठे ब्रॅकेट घालावा हे ज्याला कळलं त्याला बऱ्यापैकी सर्व गणित कळल्यासारखं आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र बघा की संख्या व संख्याशास्त्र या विषयामध्ये आपण सुरुवातीला अंका कॉन्सेप्ट घेतला. त्यानंतर आपण ज्या काही दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू या कन्सेप्ट घेतल्या. त्यानंतर आपण नैसर्गिक संख्या समसंख्या घेतल्या आणि जी आपली सूत्र आहेत बरोबर जी आपली महत्त्वाची सूत्र आहेत ती सूत्र आपण घेतली. त्यामध्ये पहिलं सूत्र काय सांगतं की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2 क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर n/2 इंटू ब्रॅकेट n/2+1. त्यानंतर क्रमवार विषम संख्यांची बेरीज बरोबर n+1 डिवायडेड बाय 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर किंवा ते n² ने पण दाखवलं जातं. त्यानंतरचा आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 इंटू ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6. त्यानंतर क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट बरोबर म्हणजे काय की लास्टचं जे सूत्र आहे ते थोडं फक्त कुठे स्क्वेअर टाकायचं कुठे ब्रॅकेट टाकायचं हे महत्त्वाचं आहे. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की ही सूत्र अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की संख्या आणि संख्याशास्त्र या विषयाचा आपण मूलभूत जो भाग होता तो आज घेतलेला आहे आणि याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत की याच्या पुढील भाग तर आपण पाहणार आहोत पण सुरुवातीला याच्यावर आधारित असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स देखील आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रहो या सर्व एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला n दिला म्हणजे संख्या एक्झॅक्ट संख्या मिळाली किंवा सिरीज मिळाली की तुम्ही ते सोडवू शकता. मग ते क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असो क्रमवार समसंख्यांची बेरीज असो क्रमवार विषम संख्यांची बेरीज असो क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज असो किंवा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज असो ॲट रॅन्डम ॲट सर्टन मोमेंटला देखील तुम्ही हे काय करू शकतो आपण पॉसिबल आहे असं आपण ते काय करू शकतो गृहीत धरून त्याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर नेक्स्ट लेक्चर आज कारण सर्व लेक्चर एकामध्ये घेतलं तर ते मिसमॅच होतो काही वेळेला कन्सेप्ट कळत नाही त्यामुळे हे लेक्चर तुम्ही इन डिटेल पहा आणि हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.